नमस्कार. परवा मी एका ज्येष्ठ नागरिक मंडळामध्ये काव्यवाचन करायला गेलो होतो. त्यावेळेला एक रसिक गृहस्थ मला म्हणाले, वयस्कर होते, की आम्हाला आमच्या काळातल्या, आमच्या शालेय जीवनातल्या किंवा जुन्या काळातल्या कविता ऐकाव्याशा वाटतात. तर त्या कविता आम्हाला कुठे मिळतील? म्हणलं काही पुस्तकं असतील, बालभारतीचेही काही पुस्तकं जुने या ठिकाणी मिळू शकतात. तर म्हणे आता आम्ही कुठे हे सगळं मिळवणार? त्यापेक्षा तुम्हीच ऐनपैलवरती अधूनमधून आम्हाला या जुन्या कविता ऐकवा ना. म्हटलं ठीक आहे. मला ते योग्य वाटलं आणि म्हणून मी आज एक जुन्या काळातली ही कविता म्हणतोय. त्याचा दुसरा एक भाग असा की खूप दिवसात मी मुलांसाठी कविता सादर केली नाही. आणि मग काही पालक म्हणतात की मुलांसाठी पण तुम्ही छान छान कविता सादर करा. तर या दोन्ही उद्देशाने मी काही कविता आपल्यापुढे नक्कीच सादर करीन. आज मात्र ही कविता मुलांसाठी पण आहे, आजोबांसाठी पण आहे. कारण ही जुन्या काळातली कविता आहे, परंतु या मुलांच्या वयाची आहे. कविता आहे बालकवींची. फार सुंदर कविता आहे. चिव काऊ तर आपल्या घरामध्ये अगदी लहानपणापासूनच आहेत ना. कारण आपण पहिली कथा जी ऐकतो, एक होता कावळा, एक होती चिमणी. तेव्हापासून या चिवकाऊची सोबत आपल्याला झाली आहे आणि मनामध्ये या चिवकाऊनी अगदी घर केलेले. त्या चिवकाऊ संदर्भातली म्हणजे या चिमणीच्या आयुष्यातली एक घटना बालकवींनी या कवितेमध्ये सांगितलेली आहे. ऐका बरं का, छान आहे कविता. चिव 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 रे तिकडे तू कोण रे, चिव 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 रे तिकडे तू कोण रे, कावळे दादा कावळे दादा, कावळे दादा कावळे दादा, माझा घरटा नेलाच बाबा, माझा घरटा नेलाच बाबा. नाही ग बाई चिमूताई, नाही ग बाई चिमूताई, तुझा घरटा कोण नाही. कपिला मावशी कपिला मावशी, कपिला मावशी कपिला मावशी, घरटे मोडून तू का जाशी, घरटे मोडून तू का जाशी. नाही ग बाई मी मोडीन कशी, नाही ग बाई मोडीन कशी, मऊ गवत दिले तुशी. नाही ग बाई मोडीन कशी, मऊ गवत दिले तुशी. कोंबडीताई कोंबडीताई, कोंबडीताई, अहो कोंबडीताई, माझा घरटा पाहिलाच बाई, माझा घरटा पाहिलाच बाई. नाही ग बाई मुळीच नाही, तुझा माझा संबंध काही. नाही ग बाई मुळीच नाही, तुझा माझा संबंध काही. आता बाई पाहू कुठे, जाऊ कुठे, राहू कुठे. आता बाई जाऊ कुठे, पाहू कुठे, राहू कुठे. गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे बसले छळायला, गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे बसले छळायला. चिमणीला मग पोपट बोले, चिमणीला मग पोपट बोले, काग तुझे डोळे ओले. चिमणीला मग पोपट बोले, काग तुझे डोळे ओले. काय सांगू बाबा तुला, माझा घरटा कोणी नेला. काय बाबा सांगू तुला, माझा घरटा कोणी नेला. चिवताई चिवताई, माझ्या पिंजऱ्यात येतेच बाई. चिवताई चिवताई, माझ्या पिंजऱ्यात येतेच बाई. पिंजरा किती छान माझा, सगळा शीण जाईल तुझा. पिंजरा किती छान माझा, सगळा शीण जाईल तुझा. जळ तुझा पिंजरा मेला, जळ तुझा पिंजरा मेला, त्याचे नाव नको मला. जळ तुझा पिंजरा मेला, त्याचे नाव नको मला. राहीन मी घरट्या विना, राहीन मी घरट्या विना. चिमणी उडून गेली राणा, चिमणी उडून गेली राणा. अशी ही स्वाभिमानी चिमणी, पण पोपटाच्या पिंजऱ्यामध्ये काही ती गेली नाही. आवडली नाही ही कविता? ही कविता ऐकताना तुम्हाला नक्कीच तुमचं बालपण आठवलं असेल आणि मुलांनाही ही कविता जर नवीन असेल तर त्यांनाही ती नक्कीच आवडली असेल. अशाच काही जुन्या कविता घेऊन मी आपल्या पुढे नक्की येईन. मुलांसाठी छान छान कविता या ठिकाणी सादर करेन आणि हे आपल्याला सातत्याने ऐकायचं असेल तर या ठिकाणी ऐलपैल सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला हे सर्व साहित्य सातत्याने त्याचा आनंद घेता येईल, ऐकता येईल. ही कविता आपण आपल्या त्या काळच्या आपल्या समवयस्कर मित्रांना पाठवा
त्यांचाही आनंद वाढवा. आणि तोपर्यंत मी नमस्कार.